नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट याची बैठक किंवा सभा याचे नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। माहे जुलै 2025 करता जुलै महिन्याचा पहिला आठवडा व सभा क्रमांक 3 साठी आपण लेखन कसे करावे, व्हिडिओ क्रमांक 3 साठी देखील लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत। त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील। आपणास जर या माता पालक गटाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे, त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकता। या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे। प्रस्तावना थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायची आहे। दिनांक 7 जुलै 2025 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे। येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील तिसरा आठवडा मासिक सभा किंवा बैठक घेण्यात आली। सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते। या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना आपणास करून घ्यायची आहे। त्यानंतर चला आजची बैठक सुरू करूया। गेल्या आठवड्यातील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान चित्रात रंग भरणे ही वर्कशीट मुलाने कसे सोडवले आणि QR कोड स्कॅन करण्याचा अनुभव मातांनी आजच्या या बैठकीत शेअर केला। आता वर्कशीट हातात धरून एक फोटो काढूया व हा फोटो प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवूया। पुढची कृती आहे, या ठिकाणी तिसरा आठवडा आहे, तारीख आहे, करून पाहूया। सर्व मातांना गोलात बसवण्यात आले। त्यानंतर सर्व मातांना गोष्टीचे पुस्तक देण्यात आले। यामध्ये सर्वात लहान अशा गोष्टीचे पुस्तक त्यांना देण्यात आले। गोष्ट वाचण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगितले गेले, जसे की पुस्तक पकडण्याची योग्य पद्धत, गोष्टीचे नाव काय आहे किंवा गोष्टीचे शीर्षक कुठे लिहिले आहे, गोष्टीची सुरुवात कोठून झालेली आहे, तसेच गोष्ट वाचताना प्रत्येक शब्दावर बोट ठेवा आणि गोष्ट संपल्यानंतर त्यावर 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आले। पुढची कृती आहे 2 नंबरची, काही नवीन शिकूया। यामध्ये माता पालक गटातील महिलांना शिकवण्यात आले, तुम्ही आयडिया व्हिडिओ पाहण्यासाठी प्रत्येक आठवड्याला एकत्र भेटतात, एकत्र काम करण्याचा काही फायदा असतो का, ते व्हिडिओ क्रमांक 3 नुसार समजून घेऊया। व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे एकत्र काम करण्याचे फायदे हे समजवण्यात आले व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक खेळ देखील घेण्यात आला। या व्हिडिओचा फायदा तुम्हाला झाला का ते पुढील आठवड्यात सांगा। पुढील कृती आहे कृती क्रमांक 3, घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया। मुलांना घरी कृती करून घेण्यासाठी वर्कशीट देण्यात आली। सर्वात प्रथम मुलांना त्यांचे नाव लिहावयास सांगा। मुलांना चित्रातील वस्तू मोजून अंकाभोवती गोल करण्यास सांगा। मुलांना दिलेले वर्कशीट पूर्ण झाल्यानंतर ते स्वतःजवळ ठेवा व पुढील आठवड्यात वर्कशीट तुमच्यासोबत घेऊन या। या पद्धतीने जुलै महिन्याचा हा पहिला आठवडा आणि सभा क्रमांक 3 साठी लेखन केलेले आहे। आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।